नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी उदाहरण संग्रह 44 बघणार आहोत. यामधील आपला पहिला प्रश्न आहे, खाली 12 ताशी घड्याळातील वेळ दिली आहे, ती 24 ताशी घड्याळात किती दाखवली जाईल ते लिहा. आता बघा, मध्यान्हपूर्व 10:30, मध्यान्हपूर्व 8:10, मध्यान्होत्तर 1:20, मध्यान्होत्तर 5:40. तर बघा, दिलेली ही वेळ मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर अशी दिलेली आहे. तर मध्यान्हपूर्व म्हणजे दुपारच्या अगोदरची वेळ, रात्री 12 वाजेपासून दुपारच्या 11:59 पर्यंत जी वेळ असते ती मध्यान्हपूर्व असते. ओके. आणि मध्यान्होत्तर म्हणजे 12 वाजेपासून रात्रीचे 11:59 पर्यंत जी वेळ असते ती मध्यान्होत्तर वेळ असते. तर बघा, मध्यरात्रीचे 12 वाजेपासून दुपारचे 11:59 पर्यंत जी वेळ असते ती मध्यान्हपूर्व असते. आणि ती वेळ 24 तासाच्या घड्याळाची आणि 12 तासाच्या घड्याळाची सेमच असते. म्हणजे मध्यान्हपूर्व जो टायमिंग असतो तो 12 तासाचा आणि 24 तासाचा काय असणार आहे, सेमच असणार आहे. तर आपण इथे हा मध्यान्हपूर्व जो टायमिंग दिलेला आहे 12 तासाचा, तोच टायमिंग इथे आपल्याला 24 तासामध्ये येणार आहे. हा पण मध्यान्हपूर्व टायमिंग आहे, हा पण असाच 24 तासामध्ये येणार आहे. तर आपण असाची असा लिहून घेऊया. तर बघा, मध्यान्हपूर्व 10:30, 10:30 असं टायमिंग येणार आहे. हा पण मध्यान्हपूर्व 8:10. तर 8 कसं लिहायचं, 08, 8:10. आता बघा, मध्यान्होत्तर टायमिंग 1:20 आहे ना, 1:20 हा टायमिंग. तर मध्यान्होत्तर जो टायमिंग दिलेला असतो त्याला जर आपल्याला 24 तासा घड्याळामध्ये दाखवायचं आहे तर त्या दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला 12 तास ॲड करावे लागणार आहे. तर हे पण तासामध्येच तास ॲड करायचे असतात. तर बघा, 12मध्ये 1 तास ॲड केला आपण तर किती झाले, 13 झाले. तर ही असणारे ह्या दिलेल्या वेळेची 24 तासाची ही वेळ. तर आपण ती इथे लिहूया. हा पण मध्यान्होत्तर टायमिंग आहे, तो काय दिलेला आहे, 5:40 असा दिलेला आहे. तर ह्या पण तासाला आपल्याला 24 तासामध्ये लिहायचं आहे, दाखवायचं आहे. तर कसं दाखवणार, या दिलेल्या तासामध्ये आपण 12 तास ॲड करणार, मिनिटांमध्ये नाही, आपल्याला तासामध्ये ॲड करायचे आहे. आलं लक्षात. तर बघा, हे 40 मिनटं असेच राहणार. 12 आणि 5 17 होतात, मग 17:40 हा टायमिंग झाला या दिलेल्या 12 तासाच्या वेळेचा. ही झाली 24 तासाची वेळ. ओके. 24 तास ही घड्याळाची ही वेळ झाली. तर इथे आपण 17:40 असं लिहिणार. येतंय लक्षात, सोपं आहे. प्रश्न दुसरा दिलेला आहे, जोड्या लावा. 12 ताशी कालमापन, 24 ताशी कालमापन. आता 12 ताशी कालमापनामध्ये हा सकाळची जी वेळ दिलेली आहे ती 12 ताशी कालमापनाची आणि 24 ताशी कालमापनाची सारखीच असते. तर सकाळी 9:10 जिथे आहे, इथे या 9:10 सोबत काय होणार आहे, याची जोडी होणार आहे. सकाळी 7:25 याची पण 7:25 या टायमिंग सोबत काय होणार आहे, जोडी होणार आहे. जसं मी तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे मध्यान्हपूर्व टायमिंग जो असतो तो सकाळचाच असतो आणि तो 12 तासी घड्याळाचा आणि 24 तासी घड्याळाचा सारखाच असतो. म्हणून आपण हा दिलेला सकाळचा टायमिंग त्याच टायमिंग सोबत काय केला, जोडून घेतला, जोडी लावून घेतली. त्यानंतर दुपार, सायंकाळ आणि रात्रीचा जो टायमिंग असतो त्या टायमिंगला जर आपल्याला 24 तासी घड्याळासोबत जोडी लावायची आहे तर दिलेल्या त्या वेळेमध्ये आपल्याला 12 तास ॲड करावे लागणार आहे. 2:10 जे झालेले आहे, 2:10 यामध्ये आपण 12 तास ॲड केले तर किती झाले, 14:10 झाले. तर याची जोडी येणार आहे 14:10 सोबत. त्यानंतर सायंकाळी 5:25 ह्या वेळेची आपल्याला 24 ताशी कालमापनासोबत जोडी लावायची. जोडी कोणासोबत येणार, तर याच्यामध्ये आपल्याला 12 तास ॲड केल्यानंतर 12 आणि 5 17 होतात, 17:25 सोबत याची जोडी येणार आहे. तर 17:25, तर बघा याची जोडी याच्यासोबत. त्यानंतर 11:10
11 10ची जोडी मध्ये 12 ॲड केल्यानंतर 11 आणि 12 23 होतात. तर 23 10 सोबत याची जोडी 23 10 सोबत येणार आहे. तर बघा याची जोडी 23 10 सोबत. तर बघा आपल्या जोड्या लावून झाल्या आहे की नाही सोपं. घड्याळ शिकताना हे लक्षात ठेवायचं असतं. मध्यान्हपूर्व टायमिंग म्हणजेच सकाळचा टायमिंग जो असतो तो 12 ताशी घड्याळाची वेळ आणि 24 ताशी घड्याळाची वेळ ती सारखीच असते. त्यानंतर दुपार सायंकाळ रात्री किंवा मध्यान्होत्तर टायमिंग जर दिलेला असेल त्या टायमिंगला जर आपल्याला 24 ताशी घड्याळामध्ये दाखवायचं असेल त्या दिलेल्या टायमिंगच्या हवरमध्ये आपल्याला 12 हवर ॲड करून तो टायमिंग होणार आहे 24 ताशी कालमापनामध्ये कन्वर्ट. ते लक्षात सोपं आहे खूप. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.